तर हाय नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे नंदिनी भानसे आणि कलमकर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण सुरुवात करूया एका नवीन रेसिपीला. ॲक्च्युली रेसिपी नाही आहे, तो फराळ आहे. सो गणपती गेले आणि काय दसरा पण गेला, गरबा खेळून झालो, आता काय आहे फराळाची वेळ, दिवाळी. तर मग आईंची एक रेसिपी आहे. काय आई? कुठली? शेव? लसूण शेवची आपण रेसिपी करणार आहोत. तर मी त्यासाठी साहित्य काय काय आहे, ॲक्च्युली आईंची रेसिपी आहे, आई मला सांगणार आहेत की असं असं कर, तर मी ते करून तुमच्यासमोर दाखवणार आहे. आणि मस्त होणार आहे रेसिपी, बघण्यासारखी होणार आहे आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि सांगा कशी वाटते ते. तर चला पटकन आपण साहित्य बघून घेऊया. मंडळी, आपण साहित्य बघणार आहोत. हे आहे बेसनचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ, आणि इथे लसूण आहे. लसूण बऱ्यापैकी आम्ही 20 ते 25 एक घेतलेल्या आहेत पाकळ्या. आणि मसाला आहे, हळद आहे, ओवा आहे. ओवा आम्ही 2 ते 2.5 स्पून घेतलेला आहे. आणि जिऱ्याचे 2 टेबलस्पून आम्ही घेतलेला आहे जिरा. इथे तेल आहे आपलं आणि मीठ आहे. तर पहिलं आपण काय करणार आहोत ते आपण बघूया. चला, साहित्य तर तुम्हाला समजले बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 साहित्याने बनणारी आहे ही रेसिपी. सो मस्त होणार आहे, चला बघूया. सो आम्ही जास्त प्रमाणात बनवणार आहोत म्हणून आम्ही हे पहिलं चाळून घेतोय बेसनचं पीठ. जे की तुम्ही साहित्य बघितलं ना तेच. मसाला बघा, आमचा घरचा मसाला, टेस्टी. आणि लाल कलर टाकायची गरजच नाही, इतका लाल होतो. बोला तर काय बोलायचं ते तर सांगा. काय बोलायचं बघ, ते करायचंय काय काय. हा पहिला ओवा घेऊ ना. ओवा, जिरा आणि लसूण एकदम टाक. लसूण आपण टाकली याच्यात, लसणाचे लसणाच्या पाकळ्या. आणि हा पूर्ण घेते ओवा. थांबवू नका. जिरा, ओवा आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि काय मीठ टाकायचंय आई? आणि आता ह्याला मिक्सरला लावून घेऊया. पाणी घेऊ. सुगंध मस्त आला. लसूण, ओवा आणि जिऱ्याचा. पाणी किती घेऊ आई? पाणी घे थोडंसं पाणी, एवढं बघा बस. अच्छा, म्हणजे तुम्ही 1 वाटी पाणी घेऊ शकता. 1 ते 1.5 वाटी पाणी याच्यात टाकू शकता, छोटी वाटी बस. बघा अशी ग्रेव्ही सारखी आहे बघा. ग्रेव्ही बघा. अजून एकदा फिरव, म्हणजे पातळ पेस्ट करायचे. झाली असेल दरदरीत पेस्ट होते. बरोबर आहे. काय बोला? नाही. तेल घे, वाटी घे, आणि मीठ घे. मिठाचं तेलाचं पाणी टाक त्याच्यात. कशात? ह्याच्यात म्हणजे त्याला पण मिक्सरला लावायचंय. मीठ आहे आई? मीठ आहे. आहे का?
एवढं मीठ नाही लागणार, छान होईल. केवढा घेऊ? तेल किती घेऊ? एवढं? नाही जास्त घे, एक छोटी वाटी भरून घे. ठीक आहे. 2 घेतले, 2 चमचे. 3 बस. 3 चमचे आणि मीठ. हम्म? 1 चम्मच मीठ घेते. बस ना, 1 अर्धा. आता ह्याला मिक्सरला लावायचं आहे. हे याच्यातच ठेवते मग. हा, तुपासारखा झालाय कलर, पांढरा तूप असतो तसं. आणि हे मळताना घ्यायचं आहे ना त्याच्यात हे दोन्ही पण. आणि पाणी गरम की नॉर्मल? नॉर्मल. ठीक आहे. आता आपण हे जे दोन्ही पण बघितलंय ना, हे तेल आणि मीठ ह्याला मिक्सरला लावलेलं आहे. आणि ही जी पेस्ट तुम्ही बघितली ती, ह्या दोन्ही पण इन्ग्रेडियंट्स आहेत त्या आपण चण्याच्या पिठामध्ये मिक्स करायचे आणि मळून घ्यायचं मस्तपैकी. तर मळून झाल्यावर भेटू. स्टार्ट. 1 चम्मच मसाला, 1.5. हा कलर येण्यासाठी पण आहे आणि खायचा पण आहे, जो मगाशी तुम्ही बघितलात तो. तिखट मसाला, हळद. इथे बघा आता हळद घेतली आहे. बस. आता ही पेस्ट टाकू. घे अशीच. हे पण तेल पण टाकू ना याच्यातच. ते पण टाक. धुवून घे भांडा. हा, मीठ मस्त मिक्स झालं याच्यामध्ये. त्यामध्ये पाणी टाकूया. आपण त्याला पण बस जाम असेल. थोडं थोडं आपण घेऊया मिक्स करायला, जसं होईल तसं. पहिल्या दिवाळीचा फराळ चाललाय आमचा. चकल्या झालेल्या आहेत, तरी शेव चालू आहे. आणि हे इंटरेस्टिंग आहे म्हणून आम्ही बनवतो याचे व्हिडिओ. बाकी तर सगळेच बनवतात, पण हे काहीतरी वेगळं आहे. पण टाकून बघायला पाहिजे, नाही तर मीठ कमी असलं आज मळल्यानंतर पण टाकता येतं ना. एक जीव कमी पातळच गाठ्यांसारखा नको, चटणीसारखा नको, एकदम घट्ट. अच्छा. हा, चकली. जोर लगा के. अच्छा आई, लय पातळ होईल पण. ऑलरेडी झालाय पण. बघा पाणी टाकलं थोडंसं. आई बोला थोडं पातळच पाहिजे. चकली सारखं नकोय, त्यामुळे थोडं पाणी टाक. म्हणजे मला तर बरोबर लागते, पण तुम्ही बघा. मला तर बरोबर लागलं. तिखट पण परफेक्ट झालंय है ना. सगळ्यांनी 3 पद्धतीच्या 3 टेस्ट करा. घ्या टेस्ट.
बरोबर आहे. अन्य आहे ना. हो. नको तो नको घेऊ. बस झालं हा? हा बस. बघा मित्रांनो, तुम्ही पण असं टेस्ट करून बघा जेव्हा बनवाल तेव्हा, कारण की सगळ्यांना आवडतं त्यानुसार आपण तिखट आणि मीठ टाकतो. सो परत मी थोडं मळून घेते मीठ टाकल्यावरती, जेणेकरून एकजीव होईल मीठ. हा, वैसा, वैसा. बराबर करते. हा, कढई तापत ठेवून दिली. हा, तापट ठेवा म्हणजे पटकन होतील. आणि डायरेक्ट साच्यातून डायरेक्ट त्याच्यात नाही पाडायच्यात ना हा, त्याच्यातच. त्याच्यातच. Direct. हो, ये तो रिस्की काम आहे. आपल्याला थर लावायचा हा. हे आपलं पीठ रेडी झालेलं आहे. हा, होतं तेल. तेल ओततायत आता हे. बघा मम्मी किती पाहिजे ते. बघा. बस नुसतो. घ्या पुसायला ते. टाकलं ना. तेल गरम होण्याची वाट बघूया आता आपण. थोडं मस्त तेल गरम झालं की आपण हे जे मिश्रण आहे ते ह्या साच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपली शेव तळायची आहे. हे आपला साचा आहे हा वाला. एवढी छोटी बारीक शेव आपण करणार आहोत. त्यामध्ये इथे ठेवायचं असं हे लावायचं आहे, पण ह्याच्या आधी हे पीठ याच्यात टाकूया. एवढं पीठ आई घेत्या. आता आपण याला लावूया झाकण. कसा टाकायचा तुला माहिती आहे? असा म्हणजे असा एक ह्याचा असा सुतरफेरीचा कसा असा ह्या असा खाला माहिती आधी आहे एक ना? दाखव तुम्ही. आई हे काय करताय तुम्ही? पहिलं टाकून बघताय पहिले. तेल गरम किती झालंय तेल ते. गरम झालंय का? झालंय तेल गरम. नूडल्स. तो जाडा घेतलास त्याच्यावरून जाडी आली असती. बरोबर आहे. नूडल्स वाटतायत ना. तो अजून बारीक घेतला असता ना शांतात तरी पण चालली असती. नको, बरोबर आहे. खायला मजा यायला पाहिजे. बघा मित्रांनो, तुम्ही साचा कुठलाही घेऊ शकता. आम्हाला अशा पद्धतीची खायची होती, बारीक शेव मस्तपैकी, म्हणून अशी घेतली आहे. लाईक लसूण चिवडासारखी फील येईल खाताना, मजा येईल. पहिलं घ्या तुला मोठाच केला. सुतरफेनी म्हणजे पांढरी वाली ना. जास्त कडकवायच्या नाही, अशाच ठेवायचं. असं टेक्स्चर आलं की लगेच काढून घ्यायचं त्या तेलातून. हाताला हा टेक्शी घाला. बस. बस आता असा झटका त्याच्यात ठेव. आधी हलवू नको. नाही मी करत आहे. बघताय काय. आधी शिजू दे, हा मग शिजू दे. नाही तर पीठ ठेवून जाते. आवाज कमी करून टाक.
करू आता मला. आई हे तोडणार पण ना, असं तोडणार ना? हो नंतर दाखव. हां झाली ना अशी एकावर एक पहिले थाली असेल आपल्या ते दिलं. नूडल्स. नूडल्स खायला या, दिवाळीचे नूडल्स. टेस्टी टेस्टी नूडल्स. लसूण शेव, लसूण शेव. असं तेच तेच खाऊन कसं मजा नाही येत ना दिवाळीत. दिवाळीत काहीतरी न्यू झालं पाहिजे. सो चकली झालीच, पण चकली वेगळ्या कशी पद्धतीने, शेव झालीच पण ती शेव वेगळ्या पद्धतीने कशी. सो तसाच एक आपला झाली ना. आई बघा काढू ना, बघा. हा भूक मागता आज तुम्हीच बोललात. टाकते. टाक बाई सगळी आता. ये हमारे घर का हलवाई है. बस बस नाही टाक टाक टाक. आया. बस तर. आता वयाचा एक बनव. वह्याचा तुम्ही घेऊ नको तो. घेऊ नको म्हणजे व्हिडिओ मध्ये येणारच आहे की. ह्याचा बोल ना, वह्याचा काय. खायचा. मराठी भाषा, मराठी आमची. नूडल्स, नूडल्स पण असेच बनतात. घरचे नूडल्स बनवू शकतो आपण. असं गोल गोल फिरवत राहतात. हे बोले नको करू ना, हात नको लावू. घडी घडी नाही पण आपण हम्म? तसं काय नाही. बघा मित्रांनो, पिवळी पिवळी असेल ना तेव्हाच काढा ती. जास्त लाल होऊ देऊ नका, कारण की मग ते करपण्याची शक्यता असते. असं तेल काढून आत्तापर्यंत बघा मित्रांनो केवढ्या झालेल्या आहेत. एवढा झालेला आहे, अजून एवढं पीठ बाकी आहे. सो फटाफट करूया आपण. तर बघता तुम्ही एवढी शेव बनवून झालेली आहे. डोंगर झालाय, डोंगर शेवचा शेवटचा पार्ट चालू आहे. आणि इकडे पप्पा खातात आहेत शेव. मी तुम्हाला दाखवतो. तर कशी झाली आहे शेव. मस्त एकदम छान झालं. हां कुरकुरीत एकदम मस्त. टेस्ट कशी आहे. टेस्ट एकदम छान आहे, मस्त येतोय का. लसूणचा स्वाद येतोय का तुम्हाला. एकदम टेस्टी झालं आणि कुरकुरीत कुरकुरीत झाल्यात शेव. आता बघूया आपण. छान झाल्यात, कुरकुरीत झाल्यात शेव अशी कमेंट आली आहे तुम्हाला पहिलीच. आणि मित्रांनो तुम्ही पण करून बघा, ही मस्त रेसिपी आहे. अजून मी तरी टेस्ट नाही केलं. सो बघा ते घाम बघा किती फुटलाय. मेहनत. शेवटचा टप्पा आहे, झालेला आहे. तर तुम्ही या मित्रांनो या खायला. दिवाळीला या. दिवाळीला या आमच्या घरी फराळ करायला. खायला. फराळ करायला पण या आणि खायला पण या. फराळ करायला म्हणजे मी त्याच ह्याच्याने बोलत होते. फराळ करायला म्हणजे फराळ खायला या असं बोलतात. फराळ करायला, खायलाच या. खायलाच या, करायला नका येऊ. ते आपण फक्त असं मजेसाठीच बोललो, आहे की नाही. हा एक मोठा डोंगर झालेला आहे. आता हा डोंगर फोडायचा आहे. आता हे जे आहे ना, हे थोडे मी जास्त टाकलेले होते. सो तुम्ही असं मिस्टेक करू नका. हे मी एकसाथ जास्त टाकलेले होते. एक नंबर कुरकुरीत झाल्यात, टेस्टी झाल्यात. आता बघा आपण ह्याला
मस्तपैकी थंड होऊन द्यायचं आणि असं याच्यावरती प्रेस करायचं जेणेकरून त्या अशा बारीक होतील. मस्तपैकी बारीक झाल्यात. असा डोंगर दिसत होता तर आता हे झालंय. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.